मंगळवार पेठ सारख्या गजबजलेल्या ठिकाणी जर पोटाची भूक भागवायची असेल तर सगळ्यांना एकच नाव आठवतं, ते म्हणजे महादेव रेस्टॉरंट. आणि हे रेस्टॉरंट आहे 1950 पासून सोलापूरकरांच्या सेवेत. चला तर मग इथली ट्राय करूयात आपण सुंदर अशी पुरी भाजी. तर मी आलो होतो इथे सुंदर अशी पुरी भाजी ट्राय करायला, पण इथं आल्यावर मला कळलं की यांच्याकडे इडली, चटणी, पोहे आणि हा सुंदर असा सांबार त्यांनी ट्राय करायला सजेस्ट केलेला आहे. यांची चटणी फार फेमस आहे. इथे लोक इडली कमी खातील पण चटणी अशी पितात म्हणजे. तर मग ट्राय करून बघूयात. तुम्हाला बाईट करायची सुद्धा गरज नाहीये, इतकं सुंदर सॉफ्ट इडली अशी फ्लफी फ्लफी झालेली आहे इडली. आणि सगळ्यात सुंदर मी 10 ऑफ 10 देईन चटणीला. एक सिक्रेट म्हणजे चटणी अनलिमिटेड आहे, तुम्हाला हवी तेवढी वेळा तुम्ही घेऊ शकता. लागेल तेवढं घ्यायचं. पण ही इडली आणि ही चटणी जगात भारी. म्हणजे खोबरं, थोडीशी साखर आणि जी वरून फोडणी दिली आहे ना मोहरीची, एक नंबर आहे ती. आलेली आहे गरमागरम पुरी भाजी, चटणी आली यार परत. वा वा सुंदर. पुरी भाजी ही पुरी भाजी सोबतच खावी. घरी मला हॉटेल सारखं जेवण पाहिजे आणि हॉटेलमध्ये गेल्यावर घरच्या सारखं जेवण पाहिजे, ते तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे जास्त मसाले नाही, जास्त तेलकटपणा नाही. हेल्दी नाश्ता तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही आजच या मंगळवार पेठेतल्या महादेव रेस्टॉरंटला 3-4 वाटे मी सहज पिणार. चटणी पत्ता आहे मधला मारुती, पंढरपूर बँकेच्या बाजूला महादेव रेस्टॉरंट. धन्यवाद.